कोकणातला पाली झाला आता, कोकणातलाच दुसरा वरदविनायक महडचा. खरं तर वरद आहे, म्हणजे त्याचा आपल्यावर वरद हस्त आहे असा तो गणपती आहे. भीम नावाचा राजा आहे आणि त्याला पुत्ररत्न प्राप्त झालेले नाहीये. अनेक वर्ष तो राज्य करतोय आणि आता त्याला ते हे झालं की मला पुत्र हवा, पण ते होत नसल्यामुळे त्याला दुःख झालंय म्हण किंवा चिडचिड होते म्हण, अस्वस्थता होते म्हण, हे करून त्याने तो त्याग केला आणि तो अरण्यात जायला निघाला. अरण्यात त्याला विश्वामित्र ऋषी भेटले. त्याने त्याला विचारलं की काय रे बाबा काय झालं, तर तो म्हटला काय मी एवढं हे राजा आहे वगैरे वगैरे, एवढे मी राज्य कोणासाठी ठेवायचं, कशासाठी करतोय. त्यांनी त्याला एकाक्षर मंत्र दिला, गणरायाची पूजा करायला सांगितली. तो दक्षाने बांधलेल्या मंदिरामध्ये त्याने पूजा करायला सुरुवात केली. एका पॉईंटला तो इतका त्यामध्ये हे झाला की आजूबाजूचं जगच त्याला गणेशमय दिसायला लागलं. आणि मग गणराय त्याच्यावर प्रसन्न झाले, त्याला वर दिला की तुला सुंदर असा पुत्र होईल, उत्कृष्ट असा पुत्र होईल. हा परत घरी आला, म्हणजे राज्यात आला आणि काही वर्षांनंतर त्याला पुत्र झाला. त्याचं नाव रुक्मांगद असं ठेवलं. अत्यंत सुवर्ण कांतीचा होता. आजच्या भाषेमध्ये बघायला गेलं तर उत्कृष्ट पुरुष, म्हणजे तो बॉडी चांगली होती, राजा, हा बस बॉडी चांगली म्हणजे राजा वाटेल असा तो राजकुमार होता. एक दिवस तो शिकारीसाठी गेला असताना त्याला वाचकनवी ऋषींच्या तो आश्रमाच्या इथं गेला आणि तिथं मुकुंद नावाची त्याला त्यांची ऋषीपत्नी होती. त्याला बघून त्याने पाणी मागितलं आणि ती पाणी देत असताना तिला तो दिसलं, त्याचं ते सगळं हे दिसलं आणि तिने कामभावना जागृत झाली. तर तिने तशी मागणी केली. हा नाही म्हटला आणि हा निघाला, तर तिने शाप दिला की तुला कुष्ठरोग होईल, म्हणजे तुझ्या बॉडीला हे होईल, कारण तो राग पण आला तिला असं. आणि याला लगेच तो तसा त्रास झाला. ते झाल्यानंतर मग तो जसा त्याला सुवर्ण कांती म्हणतोय रे आपण त्याला, आणि ते सगळं पांढरं पांढरं दिसत होतं, त्याला त्याचा त्रास व्हायला लागला. मग त्याने एकाक्षर मंत्राचा पुन्हा जप करायला सुरुवात केली. नारद मुनींनी तिथं त्याला सांगितलं की तू गणरायाची सेवा कर. कदंब देशात तू गेलास, तिथं गणपती मंदिराच्या समोर जे सरोवर आहे त्यात जर आंघोळ केली तर हे सगळं कुष्ठरोग तुझं नष्ट होईल. ते तसं त्याने केलं. इकडं काय झालं, काम विव्हळ झाली होती ती आणि त्यावेळेस इंद्राने तिचा फायदा घेतला. अच्छा. काही वर्षांनंतर मुकुंदाला मुलगा झाला. त्याचं नाव गृत्समद, जो ऋग्वेदातल्या दुसऱ्या मंडळातले ऋषी जे मोठे झाले. पण तो दुसऱ्याकडनं झाला, कोणाकडनं तर, म्हणून त्याला नेहमी बोलणी बसायची. एक दिवस त्याला राग आला गृत्समदला आणि त्याने विचारलं काय नक्की मला सांग. तिने रुक्मांगदाचं नाव सांगितलं. बरं. तो आणखीन चिडला आणि त्याने म्हटलं की तू झाड होशील, भरपूर फळं येणारं झाड होशील, पण प्राणी तुला तोंड लावणार नाही. बरं. मुकुंदा आणखीन चिडली. तिने उलटा शाप दिला की तुझ्या पोटी राक्षस जन्माला येईल. बरं. त्याच्या पोटी त्रिपुरासूर आला. आणि मग त्रिपुरासुराची गोष्ट पुढच्या अष्टविनायकांच्या ह्याच्यात मी सांगेन. पण ह्यांनी प्रचंड तपश्चर्या केली गृत्समदांनी. गृत्समद म्हणजे गणानंतवाम गणगती ओम हवा. करेक्ट. ओके. प्रियानंतवाम. ते जे ऋषी आहेत ना, ज्यांनी तपश्चर्या करून हा मंत्र मिळवला, ते गृत्समद ऋषी. आणि ह्यांनी त्या वरद विनायकाची तिथं प्राणप्रतिष्ठा केली, मंदिर बांधलं आणि मूर्ती तिथं बसवली. मंदिराला 3 सनदा आहेत. पहिली शाहू महाराजांच्या काळातली सनद आहे, नंतर पेशव्यांच्या काळातली, आणि नंतर तर चक्क इंग्रजांच्या काळातली सनद आपल्याला दिसते. 1894 आय थिंक ती सनद आहे. सेम मंदिरही कोकणात असल्यामुळं थोडंसं त्याच शैलीतलं आहे. गणपतीची मूर्ती सिंदूर चर्चितच गणपतीची मूर्ती आहे. ह्यामध्ये कसं आहे की हा जो परिसर आहे सगळा, हा परिसरच सिद्ध आहे. म्हणजे काय तर इथं गृत्समद ऋषी होते, इथं या गोष्टी घडलेल्या आहे. महाडला तो वरद का आहे, कारण तो वरद येतो. मग आजूबाजूला तू बघितलंस की आता इकडं गर्दी कशी आली आहे, तर मग बाजूला पुन्हा तुला लेण्या दिसतात, जिथून हा व्यापाऱ्यांची देवता असणार आहे. अच्छा. ज्यावेळेस व्यापारी जात आहेत, घाट माथ्यावर जात आहे, उतरतायत, चढतायत. आत्ताच म्हणजे आपण ऑफ कॅमेरा बोलत असताना असं बोलणं झालं की अरे हे कसे चढत असणार आहेत, एवढा कठीण प्रवास कसा करत असणार घाटावरनं. त्यासाठी त्यांच्या अंगात ती शक्ती पाहिजे, ती विल पॉवर पाहिजे, पण तो एक देवावर विश्वास पाहिजे ना की बाबा मी चढतोय, हा मला
रक्षा करणारे, माझे इथं कुठलीही विघ्न येऊ शकतात. पावसाची ठिकाण, कोकणात पावसाळ्यात जायचं म्हटल्यावर काय पाऊस पडतो, वरनं दरडी कोसळतात, एखादा तरी दगड आला, तुमच्याबरोबर प्राणी आहे, तुमच्याबरोबर प्राणी नसू दे, सामान असू दे, गेलं ना सगळं. ही छोटी छोटी विघ्न आहे, या सगळ्या विघ्नांना तो पूर्णपणे दूर सारतो. आणि नुसतं दूर सारत नाही तर त्या तुमचं काम पूर्ण होण्यासाठी तो वरद हस्त त्याचा सतत तुमच्यावर राहतो. असा तो वरद विनायक. ओके. या अष्टविनायकांपैकी प्रत्येक गणपतीच्या हातात शस्त्र आयुध काहीतरी आहेच. प्रत्येकाच्या ह्याच्यात आहे. आपल्याकडे शास्त्रात काय सांगितलंय, पाश अंकुश धारण केलेला गणपती आहे. ज्ञानेश्वरांनी त्याला 6 हात सांगितलेले आहे. मग ते 6 वेगवेगळ्या, त्यातही शस्त्र आहेच. आपल्याकडं प्रत्येक देवतेच्या हातात शांतता साठी जे काही आहे ते तर आहेच, पण जर एखादा शत्रू चालून आला माझ्या भक्तावर तर मी तडक ते शस्त्र त्याच्यावर सोडेन, ही सुद्धा तरतूद आहे. बरोबर. विष्णूच्या हातात कमळ आहे. पण विष्णूचा जर विचार केला तर म्हणतो कमळ हे पावित्र्यतेचं प्रतीक आहे, शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे, आणि चक्र आणि गदा हे शक्तीचं प्रतीक आहे. क्या बात आहे. असेच तुम्हाला ह्याच्या पण पाश आहे, जो तुमच्यावर तुमचे जे मोहून टाकणं जे असतं, मग काम क्रोध मद मत्सर जे त्या सगळ्यांना तो आळा आहे. आणि अंकुश ठेवणं प्रत्येक गोष्टीवर. हत्तीला अंकुश असतो ना, तो इथे इथे मारत राहतात ते गंडस्थळावर. तो का, तर त्याला जिथं चालवायचं असतं तिथं तो जातो. माहूत. हो. तुमचा भक्त, तुमचा म्हणजे त्या देवतेचा भक्त जो आहे, गणरायाचा भक्त आहे, एकदा तो त्याने काय म्हणत शरण गेला ना, की बा गणराया तू आहेस सगळं, तू जसं सांगशील तसं मी वागणार आहे. तसं सांगशील म्हणजे तिथं प्रत्येकच गणराय येईल असं नाहीये, सत्सद विवेक बुद्धी वापरून. म्हणून मी पहिल्यापासून गणेश पुराणात ही कथा येते, मुद्गल पुराणात येते. असं का म्हणतोय, कारण ह्या कथांवरनं शिकायचं असतं ना. गर्व करायचा नाहीये, सगळं मला पाहिजे असंही आपण करू शकत नाहीये. ह्यासाठी हे सगळं अंकुश ठेवणं झालंय तुमच्यावर ऑलरेडी. तो अंकुश त्याच्या हातात आहे. वा.